बुलढाण्यामध्ये भंगार व्यापाऱ्याकडून 4 कोटी जप्त करण्यात आलेले आहेत। मलकापूरहून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरला ही रक्कम नेली जात होती। महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरच्या चेकनाक्यावरती पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। सरिता, या सगळे धाड जी टाकली जाते या संदर्भात काय अधिक माहिती मिळतेय? खरं तर ही जर का आपण बघितली जी माहिती हातात येते ती ही आहे की हा बुलढाण्याच्या मलकापूर भागामध्ये राहणारा हा भंगारचा व्यापारी होता। हा 4 करोडची कॅश घेऊन यांनी महाराष्ट्राची सीमा ओलांडून तो मध्य प्रदेशमध्ये हे बऱ्हाणपूरला एका व्यापाऱ्याला ती कॅश द्यायला स्वतःच्या गाडीनं जात होता। आता खरा प्रश्न हा आहे की यावेळेला महाराष्ट्राच्या पोलिसांच्या हाती हा लागला नाही आणि मध्य प्रदेशच्या पोलिसांच्या हाती हा व्यक्ती लागला। त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस काय करत होते, कुठल्या पद्धतीच्या चेकपोस्ट या महाराष्ट्रामध्ये काम करतात हा खरा तर प्रश्न आहे। मात्र मध्य प्रदेशच्या पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे। ती 4 करोडची कॅश आहे ती जप्त केलेली आहे, इन्कम टॅक्सला सुपूर्द केलेली आहे आणि पुढची चौकशी ही यामध्ये सुरू असल्याची माहिती हाती आली आहे। सरिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।